ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. खरा संन्यासी कोण? भाग 2. ओवी आहेत 37 ते 42. मागच्या भागात गीतेच्या 6व्या अध्यायाचे पहिले 2 श्लोक आपण पाहिले. त्यात भगवंतांनी जो संन्यासी तोच योगी असे सांगून संन्यास व योग यामध्ये समन्वय केला होता. आता त्यावरील ज्ञानदेवांचे विवरण पाहायचे आहे. ऐका, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ. ऐका, कीर्ती, लक्ष्मी, उदारता, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 उच्च प्रतीचे गुण ज्याचे ठिकाणी असतात. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तो म्हणे पार्था दत्तचित्तू होई आता. म्हणून ज्यास भगवंत म्हणतात व जो सर्व संग परित्याग केलेल्यांचा सोबती आहे तो श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना आता तू पूर्ण लक्ष दे. ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते. अर्जुना ऐक, या जगात निष्काम कर्मयोगी आणि सांख्ययोगी हे दोन्ही एकच आहेत. यांना कदाचित तू वेगळे मानशील, पण तसे मानू नकोस, कारण सहज विचार करून पाहिले तर हे दोन्ही एकच आहेत. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू, पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. नावाच्या वेगळेपणामुळे भासणारा दुजेपणा टाकून दिला तर योग तोच संन्यास होय. तत्वतः पाहिले तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या दोहोत अंतर राहत नाही. जैसे नामाचेनी अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे, का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नावाने एकाच पुरुषाला हाक मारतात किंवा 2 रस्त्यांनी एकच मुक्काम गाठतात. ना तरी एकची उदक सहजे, परिसिनाना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासांचे. किंवा स्वभावतः पाणी जितके तितके एकच, परंतु ते वेगवेगळ्या घागरीतून भरावे म्हणजे ते जसे वेगवेगळे दिसते, त्याप्रमाणे योग व संन्यास यांचा वेगळेपणा फक्त दिसण्यापुरता आहे. 6व्या अध्यायाची सुरुवात भगवंतांच्या वाणीने झालेली आहे. तेव्हा ज्ञानदेवांनी या श्लोकावर टीका लिहिण्याच्या अगोदर श्री भगवान उवाच यातील भगवान कोणाला म्हणायचे ते स्पष्ट केलेले आहे. भग म्हणजे ऐश्वर्य, ऐश्वर्याने युक्त तो भगवान. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी असतात त्यांना भगवान म्हणतात. ज्ञानदेवांनी ही भगवंतांची व्याख्या विष्णू पुराणाप्रमाणे दिलेली आहे. तो मूळ श्लोक आपण 2ऱ्या अध्यायात पाहिला होता. श्रीकृष्ण या 6ही गुणांनी युक्त असल्यामुळे त्यांना भगवंत म्हणतात. त्या व्यतिरिक्त ज्ञानदेवाने भगवान श्रीकृष्णांचा जो निसंगाचा सांगातू असे म्हणून आणखी एक गुण सांगितला आहे, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे निसंग असणाऱ्या मनुष्याचे सांगाती आहेत. नंतर ज्ञानदेवांनी श्रीकृष्णांचा अभिप्राय व्यक्त केला आहे. ज्ञानदेव म्हणतात की सांख्ययोगी व कर्मयोगी हे वेगळे नसून एकच आहेत. जो काही वेगळेपणा भासतो तो केवळ नामात आहे. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती दोघांनाही होणारच आहे. त्यामुळे फलाच्या दृष्टीने त्यांच्यात अंतर नाही. हे स्पष्ट करण्याकरता ज्ञानदेवांनी व्यवहारातले परिचित असे 3 दृष्टांत दिलेले आहेत. एकाच मनुष्याला प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाका मारतो. एकच मनुष्य कोणाचा पती असतो, कोणाचा पुत्र असतो, कोणाचा भाऊ असतो तर कोणाचा मित्र असतो. प्रत्येक जण त्याला वेगवेगळ्या नावाने हाका मारतात, पण म्हणून तो काही प्रत्येक नावागणिक वेगळा होत नाही. त्याप्रमाणे योगी व संन्यासी कर्मफलाचा त्याग व अहंकर्तृत्वाचा अभाव यामुळे एकच असतात. किंवा दुसरा दृष्टांत देताना म्हणतात की एकेच ठिकाणी अनेक मार्गांनी जाता येतं. कोणत्याही मार्गाने गेले तरी अंतिमतः ते एकाच ठिकाणी जाऊन पोचतात. तसे कर्म व योग या मार्गांचे अंतिम फळ एकच आहे. तिसरा दृष्टांत देताना ज्ञानदेव म्हणतात की वेगवेगळ्या घाटात एकच पाणी भरलेलं असतं. वेगवेगळ्या आकारांच्या घाटात भरलेले असल्यामुळे त्या पाण्याला वेगवेगळे आकार प्राप्त झालेले असले
तरी ते पाणी म्हणून एकच आहे. आकाराच्या वेगळेपणामुळे घट, घागर, बोळके यातील पाण्याला वेगळा आकार येईल, पण पाणी म्हणून ते एकच आहे. तसेच योग व संन्यास यात बाह्यतः भेद दिसत असला तरी त्यांच्यात अंतिम तत्वाविषयी एकमतच आहे. त्याचप्रमाणे योग व संन्यास यांचे वेगळेपण समजावं. पुढे माऊली कर्मयोगाची लक्षणे सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.